नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 13 जुलै 2024. मी आज आहे भंडारा येथे विदर्भात. मी आणि माजी आमदार एक आंबेडकरी विचाराने शिवशाहू फुले आंबेडकर विचाराने कार्यरत असलेले माजी आमदार जयदेव अण्णा गायकवाड आणि मी स्वतः आम्ही दोघे जण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जातोय आणि त्या जिल्ह्यातल्या पक्षविरहित काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना आहेत, चळवळीतले लोक आहेत, संस्थात्मक काम करणारे लोक आहेत, काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, काही महिला संघटनात काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना, पक्षविरहित लोकांना, जे पुरोगामी चळवळीत काम करतात, संविधानाला अगदी अभिप्रेत मानून किंवा संविधानावर श्रद्धा ठेवून काम करणाऱ्या लोकांना आम्ही भेटतोय. आणि अशा पुरोगामी चळवळीतल्या लोकांना, विचाराच्या लोकांना, सर्व धर्मसमभावी विचारांच्या लोकांना भेटत असताना खूप अनुभव आमच्या जमा झालेले आहेत. खरं तर एक मोठा व्हिडिओ होईल असं आहे, परंतु आज मी तुम्हाला विदर्भातले जे 2-3 जिल्हे आहेत, विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा, आज या 3 दिवसातल्या 3 जिल्ह्यांचा जो काही मी आढावा घेतला, जी काही माहिती मिळवली, ती तुम्हाला तुमच्यासमोर मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐकावा अशी माझी विनंती आहे. खूप गंभीर आणि खूप महत्त्वाचे विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे, जे या विदर्भातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा खूप महत्त्वाचा विषय मी बोलणार आहे आपल्याकडे, कारण माझे ते ज्वलंत अनुभव आहेत. सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल जर अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केला नसेल तर मी सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो, आपण हा चॅनल सबस्क्राईब करावा, आवडल्यास लाईक करावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्यानंतर इतरांना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायला कंजूसपणा करू नका, ही माझी विनंती आहे. जरूर सर्वांना पाठवा. मी आपल्यासमोर पहिल्यांदा 3 जिल्ह्यांचा वैशिष्ट्य असं आहे की चंद्रपूर आणि गडचिरोली हे 3ही जिल्हे आणि भंडारा, इकडे बऱ्यापैकी आदिवासी समाज इकडे राहतो. आदिवासी लोक इकडे राहतात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जास्तीत जास्त. काही ओबीसी लोक आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये ओबीसी, SC, ST सगळे लोक आहेत. थोडेफार आदिवासी आहेत. परंतु या 3 जिल्ह्यामध्ये मी एक साम्य पाहिलं. जेव्हा मी या सामाजिक संस्थांच्या, संघटनांच्या लोकांना बोलू, याच्यामध्ये प्रकर्षाने नावं घेता येतील. चंद्रपूरमध्ये मी ज्येष्ठ संपादक, विचारवंत लेखक आहेत सुरेश द्वादशीवार यांनाही भेटलो, त्यांच्याशी तास दीड तास गप्पा मारलेल्या आहेत. बाकी अनेक गुरुदेव सेवा मंडळाला भेट दिली. तसंच गडचिरोलीमध्ये शोधग्राम नावाची जी संस्था आहे, डॉक्टर अभय बंग यांनाही भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला. तिकडचे चळवळीतले आदिवासी समाजात काम करणारे माजी आमदार, 1985 ते 90 या काळामध्ये ते आमदार होते, सध्या त्यांचं वय 84 आहे, त्या माजी आमदार हिरामन वरखेडे त्यांना भेटलो. मेंढा लेखा हे जे गाव आहे, आदर्श गाव किंवा ग्रामसभा तिथे सक्षम झाली. आमच्या गावात आम्ही सरकार असा ज्यांनी नारा दिला, त्या देवाजी तोफा, त्यांची मुलाखत घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. इतर अनेक चळवळीतले लोक, सामाजिक संघटनांचे भेटले. त्याच पद्धतीने भंडाऱ्यात सुद्धा आज मला अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या स्वरूपाचे भेटले. शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतले भेटले, काही पत्रकार मित्र भेटले, ज्येष्ठ अभ्यासक, अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत असताना एक जाणवलं की इकडे राजकीय पोकळी आहे. नंबर 1 लक्षात ठेवा. राजकीय पोकळी मी या अर्थाने म्हणतो. तुम्ही म्हणाल की मग इकडे शिवसेना, भाजप, महाविकास आघाडी, महायुती सगळे पक्ष आहेत की, आमदार खासदार आहेत की? हो आहेत, जरूर आहेत, नाही असं नाही. मी कुठल्याही महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या बाजूने बोलत नाही. मी या 3 जिल्ह्यातल्या जनतेच्या बाजूने बोलतोय. नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून मी इकडचा बोलू इच्छितोय. इकडे राजकीय व्हॅक्यूम आहे. इकडे राजकीय सक्षम नेते नाहीत असं म्हणावं लागेल. याचं कारण असं, 3ही जिल्ह्यामध्ये मला एक जाणवलं, इथल्या प्रशासनावर, स्थानिक प्रशासनावर, मग ते तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांच्यावर कोणाचाही वचक नाही. या प्रशासनाला यांच्याकडनं कामं करून घेणारा एकही निस्वार्थी नेता इथे नाही, याचं मला दुःख वाटलं. इकडे प्रत्येक नेत्यावर काही ना काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोक मतदान करतायत, कुणी ना कुणी निवडून येते, नाही असं नाही, कुणीतरी निवडून येणारच आहे. पण हे निवडून आलेली लोक पुन्हा त्या मतदारांना किती दिवसांनी भेटतात? जनता दरबार घेतात का? नाही घेत. जनतेच्या दारात ते पुन्हा जात नाहीत. अनेक जर, मी ज्या भंडारा जिल्ह्यात बसले, भंडारा शहरात बसलोय, इथे अनेक वर्ष प्रतिनिधित्व ज्यांनी केलं, ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ती लोक त्यांना मतं देत होती, ते प्रफुल्ल पटेल भंडारा जिल्ह्यातले, इथे ते अनेक वेळा खासदार झाले, इथलं नेतृत्व ते करतायत. त्या प्रफुल्ल पटेल यांच्या जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे? हा माणूस मुंबईला राहतो आणि महिन्यातनं पाहुण्यासारखा इकडे येणार, आपले बगल बच्चे हाताशी धरणार, मलिदा गँग ज्याला आपण म्हणतो,
त्या बगल बच्चांच्या मार्फत इथे त्यांनी हा माणसाने संपवला. राष्ट्रवादी शरद पवारांची इकडे संपवली सारखी त्यांनी केली होती. या प्रफुल्ल पटेलांनी इकडे काय केलं? काहीच केलं नाही. इथे कंपन्या जुन्या काही बंद पडलेल्या सुरू करू म्हणून दर निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने द्यायची. अनेक कामगार बेरोजगार झाले. गोसी खुर्द सारखा ज्याला भ्रष्टाचाराचं कुरण म्हणतो आपण, ज्याच्यावर भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते, देवेंद्र फडणवीस असतील किंवा देशाचे पंतप्रधान यांनी भोपाळमध्ये जलसंपदा घोटाळ्याचा अजित पवारांना त्या ठिकाणी आरोपाखाली घेतले. त्या गोसी खुर्द प्रकल्प हा त्या भ्रष्टाचारातला एक भाग, ते कुरण आहे. त्या गोसी खुर्द प्रकल्पाच्या जे काही प्रकल्पग्रस्त लोक आहेत, धरणग्रस्त लोक आहेत, यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. टप्प्याटप्प्याने तिथे जमिनी त्या ठिकाणी संपादित केल्या गेल्या, पण अद्यापपर्यंत तिथं या धरणग्रस्तांचं पुनर्वसन नीटपणे झालं नाही. त्यांना मोबदला नीटपणे मिळाला नाही. भंडाऱ्याला प्यायला पाणी नाही. प्रफुल्ल पटेल कुणाचं नेतृत्व करत होता तुम्ही? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही तिकडे राहता नरिमन पॉइंटला मुंबईत, दिल्लीत राहता आणि इकडे 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी येता. तुम्हाला भंडाऱ्याचे प्रश्न कळत नाहीत का? इथे पालकमंत्री फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टला झेंडा वंदनला येतो. 6 महिने इकडे पालकमंत्री चक्कर सुद्धा मारत नाही. कुठली मीटिंग सुद्धा नसते. कुठल्याही योजना नीटपणे लोकांच्या पोहोचत नाहीत. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी भागामध्ये अनेक लोक सांगत होती योजना कागदावर होतात. फॉरेस्टच्या अनेक जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर नाहीयेत. घरकुलं मंजूर होऊन येतात, परंतु घरकुल मंजूर होऊन आल्यावर ते कागदावर मंजूर दाखवतात आणि घरकुल पूर्ण केलेलंही दाखवतात. प्रत्यक्षात घरकुल तिथे नसतं. अशी काही उदाहरणं ऐकायला मिळाली. शौचालयाच्या योजना तशाच पद्धतीने अनेक योजना. शिक्षणाच्या परिस्थितीमध्ये गडचिरोली जिल्हा अतिशय निकृष्ट दर्जाचं शिक्षण तिथं आहे. शालेय शिक्षणाच्या प्रचंड तिथं खरं तर गडचिरोली जिल्ह्याला स्पेशल दर्जा द्यावा अशी तिथल्या लोकांची मागणी आहे की इथे कुठले अटी नियम लावू नका. ज्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यातल्या शाळांना अटी लावल्या जातात त्याच अटी क्रायटेरिया जर तुम्ही गडचिरोली जिल्ह्यात लावल्या तर चालणार नाहीत. मग ती पटाची अट असेल तिथे एका शिक्षकाला 4 वर्ग सांभाळावे लागतात. कुठलाही शिक्षणाचा दर्जा तिथे राहिलेला नाही. मग ते शालेय शिक्षण असो की माध्यमिक शिक्षण असो. तिथे मेडिकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही. एक कधी झालं होतं पण तिथे विद्यार्थीच मिळाले नाही म्हणून बंद पडलं, अशीही कथा ऐकायला मिळाली. दारूचा तिथे सुकाळ आहे. दारूबंदी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. त्याच्यावर मी अभयंगांची पण बोललो. अभयंग सरांनी काही गोष्टी मला सांगितल्या. दारूबंदीच्या बाजूने फायदा तोटा आर्थिक गणित सगळं सांगितलं. दुसऱ्या बाजूला तिथं बेसुमार जी काय अवैध दारू आहे ही अवैध दारू बंद करणं तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. मग ते राज्य उत्पादन शुल्क असेल, पोलीस स्टेशन असेल, तिथल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या पीआयची जबाबदारी आहे. राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. पण तिकडच्या प्रशासनातल्या लोकांना एकेकाळी लोक म्हणायची की गडचिरोलीला जर एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर म्हणे शिक्षा म्हणून तिकडे बदली टाकायची विदर्भात. पण प्रत्यक्षामध्ये इकडं अधिकारी आला की खुश होऊन जातो, तो मालामाल होऊन जातो. त्याला विशेष भत्ता इकडे मिळतो. तो नक्षली एरियात काम करतो म्हणून किंवा आदिवासी भागात काम करतो म्हणून विशेष भत्ता सुद्धा त्याला दिला जातो. त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रशासन कुचकामी आहे, अपयशी आहे. कुठल्याही खात्यामध्ये जा, मग ते आरोग्याचा असू द्या, शिक्षणाचा असू द्या, अपयशी आहे. 1500ची योजना तिकडच्या महिलांना मी प्रश्न विचारले की 1500 लाडकी जी बहीण आता योजना या सरकारने काढली त्या म्हणल्या आम्हाला भीक देता का, आम्हाला लाचार बनवता का, अशा पोटतिडकीने महिला जेव्हा सांगत होत्या तेव्हा मला सरकारची लाज वाटली. एक महिला म्हणाली, अहो आमच्या नवऱ्याच्या खिशातनं सरकार महिन्याला 15-20 हजार रुपये काढून घेतंय. आमच्या शेतीमालाला बाजार मिळत नाही, महागाई प्रचंड आहे, गॅसच्या किमती, हे सगळं जर पाहिलं, शिक्षण स्वस्त नाही, आमच्या खिशातनं दर महिन्याला 15-20 हजार काढून घेतले जातात आणि मात्र आम्हाला 1500 रुपयाची लालूच देता. त्याच्यासाठी रांगेत उभं राहायला होता. तुम्हाला द्यायचेच 1500 रुपये, सरसकट देऊन टाका ना. कशासाठी तुम्ही अटी मागताय? एक रेशन कार्ड घ्या, आधार कार्ड घ्या, बँक पासबुक घ्या, सगळ्यांना देऊन टाका सरसकट. आणि 1500 रुपयात येतं काय हो? एक बचत गटात काम करणारी महिला म्हणाली, आमच्या घरातल्या 3 माणसांचं मोबाईलचं रिचार्ज होईल, कारण एका बाजूला जिओ आणि एअरटेलने आता रिचार्ज वाढवले आता पॅकेज प्रिपेडचं. त्यामुळे 1500 रुपयात 3 लोकांचं रिचार्ज होईल म्हणाली दर महिन्याला आमचं. दुसरं काय होणार 1500 रुपयात आम्हाला? एका बाजूला सरकार वेगळ्या गप्पा मारते. खरं तर सरकारकडे पैसे नसताना ही योजना सरकारने काढली आहे. अनेक लोक म्हणले की निवडणुकीपुरतं नाटक आहे, असंही लोक बोलले. दुसरं काय, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती. या चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा प्रशासनाची त्या ठिकाणी लक्तरवेशीवर टांगतायत लोक, आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पण कोणी दखल घ्यायला नाही. पालकमंत्री तिकडे फिरकत नाहीत 6-6 महिने. कसं होणार आहे लोकांचं? अनेक चळवळी आहेत. ओबीसी लोक तिथे आंदोलन करतात, त्यांच्या हक्कासाठी त्यांना कोणीतरी भडकवतंय.
खरं तर ओबीसींना शरद पवारांनी मंडल आयोगाची या राज्यामध्ये प्रथम अंमलबजावणी केली आणि न्याय दिला हे काही ठराविक लोकांना माहिती आहे. मात्र जातीचे लीडर इकडे ओबीसींना काहीतरी दुसरंच सांगतायत. फडणवीसांनी त्या ठिकाणी ओबीसींना भडकवण्याचंही काम इकडे केलं होतं. ओबीसीच्या लोकांनाही आता थोडीफार जाग यायला लागली असं त्या ठिकाणी जाणवलं काही ठिकाणी. खरं तर या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना राजाश्रय नाही कोणाचा. ज्या चळवळी करतायत यांना राजाश्रयाची गरज आहे. ते ज्या विचाराने काम करतायत त्या विचाराला प्रशासनाने तरी पाठिंबा दिला पाहिजे. जनतेने सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. केवळ लाचार होऊन मतांची प्रलोभनं जर कोणी दाखवली असतील त्या प्रलोभनाला बळी पडून किंवा जातीला बळी पडून आपण जर मतदान केलं तर चांगला नेता निवडणार नाही. कारण इथले लोकप्रतिनिधी इथलेच लोक निवडतात. जशी जनता तसा त्यांचा लोकप्रतिनिधी असंही एका बाजूला म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. लोकांनाच जागं व्हावं लागेल. जे शिकले सवरलेले तरुण आहेत कोणत्या जाती धर्मातले असोत तुम्ही जातीवर जेवढं प्रेम करता यापेक्षा माणसावर प्रेम करा असं मी नम्रपणाने सांगेल. शेतीचे प्रश्न इकडे प्रचंड आहेत. शेतकरी इकडे आत्महत्या करतो याची कारणं तशीच आहेत. उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या अशी त्यांची साधी मागणी आहे. परंतु लोकप्रतिनिधी कुणी आवाज उठवत नाहीत. ही परिस्थिती आहे. त्या ठिकाणी ज्या संस्था संघटना काम करतात त्यांचे काही अहवाल आहेत. सरकार त्यांना फसवतंय. महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचाराच्या घटना सगळ्या जिल्ह्यात आहेत. एकही जिल्हा असं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आपण विदर्भाचे नेतृत्व करतो म्हणत होता. स्वतंत्र विदर्भाच्या एकेकाळी आपण गप्पा मारल्या होत्या. तोपर्यंत लग्न करणार नाही असे आश्वासन दिलं होतं. त्या विदर्भामध्ये तुम्ही काय केलं हो 10 वर्षामध्ये? विदर्भामध्ये महिलांचे अत्याचार तुम्ही कमी करू शकला नाही. अत्याचाराच्या घटना खूप वाढल्या आहेत. मग ते बलात्कार असतील, विनयभंगाच्या केसेस असतील, गृह खातं इथे निष्क्रिय दिसतंय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये राजकीय इथे व्हॅक्यूम आहे असं मला दिसतंय. राजकीय इथे पोकळी निर्माण झालेली असं मला वाटतंय. इथले आमदार खासदार कोणत्याही पक्षाचे असोत मतदारांनी त्यांना जाब विचारले पाहिजेत. निवडून गेल्यावर लोकांनी जर त्यांना जाबच विचारला नाही, त्यांच्यावर मतदारांनी अंकुशच ठेवला नाही तर ते तुमचे प्रश्न तरी का मांडतील कुठे? त्यासाठी मतदारांनी स्वाभिमानाने मतदान करायला पाहिजे. मतदारांनी कुठल्याही लाचारीला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, पैसा दारू जेवणावळी याला बळी न पडता स्वाभिमानाने जर मतदान केलं तर त्याचा त्या निवडून गेलेल्या व्यक्तीवर निश्चितपणे प्रभाव राहू शकतो, दडपण राहू शकतं, दबाव राहू शकतो. ही परिस्थिती आहे. एकंदरीत महाराष्ट्रातलं हे राज्य सरकार जे घटनाबाह्य सरकार, मी त्याला टीका करायची नाही ठरवलं होतं, परंतु इथे फेल आहे. इथे लोकांना ही गद्दारी सुद्धा आवडलेली नाही. याचे सुद्धा अनेक किस्से लोकांनी सांगितले. महाविकास आघाडीची जबाबदारी वाढलेली आहे. कारण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या लोकांना भरभरून मतदान सगळ्या ठिकाणी झालेलं आहे. चंद्रपूरमध्ये झाले, गडचिरोलीमध्ये झाले, भंडाऱ्यामध्ये झाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या खासदारांची निश्चितपणे जबाबदारी वाढलेली आहे. त्यांना जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोक कदाचित महाविकास आघाडीला इकडे साथ देतील अशी एकंदरीत स्थिती दिसते, वातावरण दिसतंय. परंतु निवडून जाणारा माणूस जर का दुर्लक्ष करू लागला, बेफिकीर राहणार असेल तर लोक पुन्हा कोणाकडे जाणार असा प्रश्न आहे. कारण भारतीय जनता पार्टीने यांना फसवले म्हणून महाविकास आघाडीला आता निवडून दिले. म्हणजे आगीतून उठून फुफुट्यात पडल्याची भावना जर या लोकांची भविष्य काळात होणार असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं असणार नाही. म्हणून इकडे सामाजिक संघटनांची गरज आहे. पक्षविरहित सामाजिक संघटना जर बरोबर इथं तयार झाल्या तर अजून इथल्या विकास कामाला नवोदित कार्यकर्त्यांना इकडे कामाला संधी आहे. जे कोणी राजकारणात नवोदित असतील या नवोदित राजकारणात येणाऱ्या तरुणांना इथे सर्व धर्म समभाव जोपासून सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करण्याला खूप संधी आहे. ते तरुण करतील अशी अपेक्षा ठेवतो. राज्य सरकार, केंद्र सरकार बेरोजगार आणि महागाई कमी करू शकलेलं नाही. बेरोजगारीच्या महागाईच्या झळा इकडे प्रचंड दिसत आहेत. लोक ओरडतायत, रडतायत अक्षरशः. हे मला दिसलं. मी एवढंच या निमित्ताने आता सांगतो आणि थांबतो. जर माझे मुद्दे पटले असतील तर हा व्हिडिओ सर्वपक्षीय नेत्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनापर्यंत वरिष्ठ पातळीवर पोहोचण्यासाठी आपण मदत करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल कराल अशी अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय हिंद. बहुत अच्छा.